नमस्कार. आपण आहोत नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलनात आणि आपल्यासोबत आहेत अतिशय दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे सर. नमस्कार सर. हां, सर, कसा आहे तुमचा मूड? माझा मूड अतिशय चांगला आहे. एवढं छान वातावरण निर्मिती झाली आहे, त्यामुळे मूड वाईट असण्याचा प्रश्नच येत नाही. हे विश्व संमेलन होतं आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मराठी माणसं एकत्र येत आहेत. माझं तर असं स्पष्ट मत आहे की मराठी भाषा विस्तृत करायला किंवा तिचं विस्तार करायला किंवा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला आणि बोलायला ही प्रत्येक मराठी माणसाने स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन पुढाकार घेऊन ही बोलायला सुरुवात केली पाहिजे. इतर भाषेमध्ये कोणी बोलला तरी आपण मराठी भाषेतच बोललं पाहिजे. मला आठवतं आहे काही वर्षापूर्वी बियॉन बोर्ग म्हणून जर्मनीचा टेनिस प्लेयर विम्बल्डनमध्ये तो जेव्हा पहिला जिंकला त्याने जर्मन भाषेमध्ये त्याचा इंटरव्ह्यू दिला. तो इंग्रजी बोलला नाही, कुठचाच नाही, आणि ते बोलायला त्याला काडीची त्याला शरम वाटत नव्हती. कुठचाही तुम्ही दाक्षिणात्य आपल्या दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातले तेलुगू या भाऊबंद आपले कर्नाटकी हे त्यांच्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला जराही मागे पुढं करत नाहीत. पण आपले मराठीच माणसं दोन भेटली की आधी इंग्रजीतून सुरू करतात. इंग्रजीत सुरू म्हणजे मला तुला मिठी मारायची आहे ही इतकं चांगलं पोएटिक वाक्य आय वॉन्ट टू हग म्हणून ते वाट लावून टाकतात त्या मराठी. कशातच इंग्रजी बोलायची गरज काय आहे? आय वॉन्ट टू हग हे किती मराठीमध्ये ऐकायला किती विचित्र वाटतं. तर तिथूनच सुरुवात झाली पाहिजे की मराठी भाषा ही जेव्हा बिझनेस लँग्वेज होईल, आता मी इंग्लिश शब्द वापरतोय, पण व्यवसायाची भाषा जेव्हा होईल तेव्हा झक मारत लोक मराठी शाळेमध्ये आपली मुलं टाकायला सुरुवात करतील. जोपर्यंत इंग्रजीतून किंवा इतर भाषेतून मराठी तुमचा व्यवसाय होत असेल तोपर्यंत मराठी भाषेची आठवण कोणाला होणार नाही. हा काळ बदलला. त्याचं कारण हळूहळू कॉन्व्हेंटमध्ये जायला मुलं लागली ती त्याच कारणासाठी की व्यवसायाची भाषाच इंग्रजी ॲक्सेप्ट केलेली आहे जगाने, आणि म्हणून आपली मराठी शाळा बंद होत गेली आणि मराठी मागे राहिली. तर मला ह्या विश्वसंमेलनातून असं जाणवायला लागलं की असे जेव्हा संमेलनं होतील तेव्हा हा संदेश सगळ्यांपर्यंत पोचेल मोठ्या प्रमाणामध्ये की खरंच आपण मराठी माणूस आहोत, आपली भाषा आपणच आधी बोलली पाहिजे. इतकी मोठी परंपरा आहे, इतकं मोठं त्याच्यामध्ये आपला मोठा मार्ग आहे मराठीचा, तो छानपैकी आपण आणखी पुढे नेला पाहिजे. आणि त्यासाठी संमेलनं हे विश्वसंमेलन मोठ्या प्रमाणात जे झालेलं आहे ते अतिशय योग्य आहे. शासनाने हा पुढाकार घेतलेला आहे आणि ह्या मराठी भाषेला सगळ्यांनी जवळचं केलं पाहिजे. सर, तुम्ही जो मराठी भाषा म्हणजे मराठी माध्यम शाळा जी आहे ती बंद होत चालली आहेत, ह्यावर तुम्ही खूप छान उत्तर दिलं. पण सर, मला ह्याच्यावर अक्षरशः कोरून असं सांगायचं आहे की मराठी मूडने यावर खूप छान व्हिडिओ केलेला आहे. मराठी शाळा का बंद पडत आहेत आणि मराठी शाळा आणखीन उदयास येण्यासाठी काय करायला हवं यावर आम्ही सुंदर व्हिडिओ केलेला आहे, तो नक्की पहा. सर, तरुण पिढीला तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल मराठी भाषेविषयी? तरुण पिढीला मातृभाषा जी आहे, जर तुमची मराठी असेल, भले ती विदर्भातली मराठी असो, खानदेशातली असो, लालबागची असो, परळची असो, दादरची असो, शिवाजी पार्कची असो किंवा पुण्यातली असो, तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये व्यक्त व्हा. ती भाषा प्रसारित होईल, त्याच्यात ती ऐकून लोकांना त्याच भाषेमध्ये बोलावंसं वाटेल. इतकी छान मराठी बोला, लिहा आणि वाचा.